झालं. त्यानंतर हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता यांनी पुण्याच्या मुख्य संपादकांना बोलवायला गेले की मुख्य संपादक जास्त आहे प्रतापरावला. त्या मुख्य संपादकांनी सांगितलं की सर मी तुम्हाला यायला येतो, पण आम्ही पुढारीतर्फे सियाचीनला हॉस्पिटल बांधले. सियाचीनला की ज्या सियाचीनमध्ये हॉस्पिटलच्या बाहेर तुम्ही 5 मिनिट गेला तुमचे हात आणि सगळे थिजतात. हात 5 मिनिट बाहेर गेला तर थिजतात. इतकं प्रचंड पडतं. अशा चेंजमध्ये आम्ही केले आणि तिथलं मला काम आहे, त्यामुळे मी उद्घाटनाला येऊ शकता नाही. मग सरांनी मग लगेच रुबीचे मुख्य मालक मुख्य डॉक्टर त्या सरांना मग मुख्य डॉक्टरला विनंती केली, ते इथे आले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, मी एक कार्यक्रमाला हजर होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की सातारा शहरामध्ये पेशंटना काही झालं की रुबीला यावं लागेल, काय झालं की पण सातारा शहरामध्ये दुसरं रुबी हॉस्पिटल पण मी ह्याच्या निमित्तानं निर्माण झालं असं त्यांनी स्वतः सांगितलं. तेव्हापासून मोठं योगदान आहे. आता थोडे महत्त्वाचे आहेत, पण नर्सेस त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. हे नंतरची जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे जवळजवळ 40-42 वर्षापूर्वी मी एकदा मिशन हॉस्पिटल मिरजेला गेलो होतो. तुम्ही केरळच्या नर्सेस असल्या तर आईची गरज नाही, बायकोची गरज नाही, कोणाची गरज नाही. त्या केरळच्या नर्सेस, ते नर्सिंग आणि त्या केरळच्या नर्सेस भारतात कुठे नाही, सगळ्या जगात आहे. भारतात तुम्हाला केरळच्या नर्सेस कुठे मिळणार नाही, सर्व जगभर त्यांना प्रायोरिटी आहे केरळच्या नर्सेसला. तर नर्सिंग आणि आफ्टर जी काही काळजी घ्यायची असते तो स्टाफ इथला मला एकदम चांगला. माझं लक्ष नेहमी स्टाफकडे असतं की स्टाफ कसा आहे, आणि तो स्टाफ इथला चांगला आहे. तेव्हा अशी सेवा या संस्थेकडून होतावी तेवढी प्रार्थना. या संस्थेमध्ये पहिल्यापासूनच खूप आदराची भावना आहे. म्हणजे मागं मी अनेक ठिकाणी पण सांगितलं, आत्ताही सांगून ठेवतो, इमर्जन्सीला कोणाला काही ECG काढावासा वाटला किंवा रात्री काही त्रास झाला तर इथे शंका म्हणून आपल्याला करायची असते ECG, त्यावेळेला इथं ती मोफत सोय आहे आमच्याकडे. सगळ्यांसाठी ती मोफत सोय आहे, कधी पण या. आणि आमच्याकडं आम्ही सगळ्या स्टाफला सांगून ठेवलेलं आहे ECG काढणं. मागे एकदा सरांनी मला असंच, मी कुठंतरी धर्मदायक त्यांच्या कार्यालयात होतो, तर म्हटलं मला त्रास होतोय, मी काय करू? म्हटलं संजीवनमध्ये जावा, काय करताय? म्हटलं तिथं म्हटलं सांगून ठेवतो मी सगळ्यांना. मग सर आले आणि काही नव्हतं, त्यांना घाबरल्यासारखं झालं होतं फक्त. आता त्यांचे व्याप तुम्हाला माहिती आहेत, कुठलं तरी टेन्शन आलं असेल आणि मग ते लष्करच्या भाकरी भाजणाऱ्या माणसांचं असंच असतं. त्यामुळं त्या ह्याच्यातनं ते टेन्शनमध्ये त्यांना त्रास झाला होता आणि इथं आले ECG काढला की मला लगेच फोन केला, अहो मी आता कम्फर्टेबल आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं ठीक आहे. महत्त्वाचं ते आहे, एक डोक्यातली भीती गेली पाहिजे. कारण काय असतं, बऱ्याच वेळा भीतीनं माणसाचं ब्लड प्रेशर कारण नसताना वाढायला लागतं हळूहळू. हे असेल का, ते असेल का, शंका हा वाईट रोग आहे मुळात. आणि मला सगळ्यात बरं काय वाटतं, आपण सगळेजण सिनियर असून कोणाच्या हातात काठी नाही आहे, असेच आनंदी राहा, चांगले राहा. आणि मला असं हे एवढे तरुण आहेत, सगळ्यांना लाजवेल एवढं तारुण्य त्यांच्याजवळ आहे. त्यांच्यातला रिपोर्ट बघितले मी, एकदम ठणठणीत नॉर्मल रिपोर्ट आहेत सगळे. मी म्हटलं सर तुम्ही हे 25वीतले रिपोर्ट मला दाखवताय आणि खरंच सांगा, म्हणजे अभिनंदन सर, तुम्ही या वयामध्ये एवढं लिखाण करताय आणि स्वतःला तरुण ठेवण्यामध्ये, त्यांचा मेंदू तरुण ठेवण्यामध्ये लिखाणाचा व्यासंग हेच महत्त्वाचं त्यांचं कारण असावं असं मला वाटतं. आणि प्रचंड अभ्यास आहे. या वेळात ते 8-8, 10-10 तास बसतात, लिहितात, वाचतात. परवाच मला शेजवळ सरांनी सांगितलं की त्यांच्याकडं सारखं ते मागणी असते, हे पाठवा ते पाठवा. LBS कॉलेजमधून काही ग्रंथ मागवतात. या वयात पण त्यांचा व्यासंग एवढा त्यांनी सांभाळलेला आहे आणि अलर्ट आहेत मुख्य म्हणजे ते. त्यामुळं हा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि तुम्ही घेतलेलाच आहे, पण तो आमच्या पिढीनं पण घ्यावा आणि या पुढच्या पिढीनं पण घ्यावा, एवढंच मी सांगतो. परत एकदा आणि संजीवन परिवाराविषयी थोडंसं मी माहिती देतो. सरांनी सांगितलं तसं साताऱ्यामध्ये अतिदक्षता विभागाची सोय नव्हती त्यावेळेला. 96 साली आम्ही रमेश पाटील, गाडगे डॉक्टर, सुनीता म्हणजे अशोक पवार सर, त्याच्यानंतर लावण सर, यशवंत पाटील, कोरडे सर, आम्ही 8 जण एकत्र आलो. उमेश देशमुख, आम्ही 8 जण एकत्र आलो आणि हे हॉस्पिटलची भाड्याच्या जागेत आम्ही सुरुवात केली. आणि त्यावेळेला साताऱ्यात प्रथम डिफिब्रिलेटर असेल किंवा ते ऑक्सिजन देण्याचं मशीन असेल
अशा वेगवेगळ्या जी इमर्जन्सीला लागतात ती यंत्रणा प्रथम आणण्याचं काम साताऱ्यात आम्ही केलं. तोपर्यंत ते साताऱ्यात नव्हतं. त्यावेळेला पूर्वी काय पद्धत होती, पेशंट सिरियस झालं की पुण्याला पाठवायचं. आणि त्यावेळेला आपल्याला त्यावेळेचा घाट आठवा, बरेचसे पेशंट घाटातल्या ट्रॅफिक जाममध्येच अडकायचे नाहीत. त्यामुळे ती अडचण बघून आम्ही ते केलं आणि आम्हाला आनंद वाटतो की सातारकरांनी पण आमच्यावर भरपूर प्रेम केलं. आम्हाला ते सगळं करता आलं. हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, चांगल्या गोष्टीला सगळ्यांचे आशीर्वाद पण मिळत राहतात आपोआप. आणि आमचे सगळे संचालक आहेत ना, हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांना स्वतःला सगळ्यांची जाणीव आहे. ग्रामीण भागात नसल्यामुळे त्यांना कशाचा मोह नाही. आमच्या सगळ्यांची प्रत्येकाची हॉस्पिटल आहेत वेगळी स्वतःची. त्यामुळे आम्हाला इथले 2 रुपये मिळावेत अशी अपेक्षा फारशी कोणाला नाही आहे. काम केलेलंच मिळतंच, त्याच्याविषयी काही दुमत नाही. पण हे असं करत करत आम्ही या स्टेजला आलो. सुदैवानं आम्हाला चांगला सेवाभावी स्टाफ आम्हाला मिळत गेला. आमच्या इथले डॉक्टरांची टीम वगैरे अगदी अद्ययावत आहे, अपडेट आहे, अद्ययावत नॉलेज असलेली आहे. आणि तसं सातारा जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलचं रिपोर्टेशन त्यामुळे चांगलं राहिलेलं आहे. आणि नर्सिंग कॉलेजमध्ये पण आमच्या 14 वर्ष झाली आमच्या नर्सिंग कॉलेजला. 14 वर्षामध्ये जेवढ्या मुली उत्तीर्ण झाल्या त्या सगळ्यांना काम मिळाले. एकही मुलगी बेकार नाही आहे. एवढ्या लोकांना रोजगार आम्ही देऊ शकलो, एवढी कुटुंब आम्ही सावरू शकलो, याचं आम्हाला समाधान आहे. आणि नर्सिंग कॉलेजचा उद्देश तोच होता आमचा की ग्रामीण भागातल्या मुली आल्या पाहिजेत, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता बसमे मॅडमनं सुद्धा त्यावेळेला काही नॉलेज नव्हतं, त्या आमच्या इथं येऊनच सगळं शिकलेत, पण त्या एकदम एक्सपर्ट झालेत. आणि मग कसं होतं, हे जे आहे ना, हे त्यांचं कुटुंब त्यांनी अख्खं सावरलं. आज त्यांच्यामुळे त्यांचं कुटुंब सावरलं गेलं आहे. हे जे आहे ना, एक म्हणजे स्त्री स्वावलंबी झाल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ते अनेक घरं सांभाळू शकते, अनेक घरं सावरू शकते. तसं या सगळ्या मुलींना आता यावर्षी आम्ही ANM JNMच्या बरोबरच यावर्षी BSc नर्सिंगला पण आम्हाला मान्यता मिळालेली आहे. आणि साताऱ्यात पहिल्यांदा आणि ते आता ऑगस्टमध्ये नवीन बॅच सुरू होईल. अशी सगळीकडे प्रचिती आहे. एमर्जन्सीत आलेल्या प्रत्येकाची अगदी संपूर्ण त्यांची सेवा केली जाते. त्याच्यानंतर आपण पाहणारच. एकदा तुम्ही सांगितलं, तुम्ही पूर्वा ज्येष्ठ संघटनेतून आहात, पुढे आपले बेंद्रे सर आहेतच. आपण ती पूर्ण सेवा तुम्हाला अनंत काळापर्यंत देत राहणार. कोणीही कसलीही चिंता कधी करू नका. मनात कधीसुद्धा असा प्रश्न आणून देऊ नका, माझं गुडघे दुखत आहेत, कंबर दुखते, आता मी काय करायचं, थोडंसं थकल्यासारखं होतं आहे, दम लागतोय. थेट रिक्षा पकडा, तुमच्या व्हेकलमधून संजीवन हॉस्पिटलमध्ये या. मी असेल, मेट्रन मॅडम आहेत, सलीम सर आहेत, आमचा सगळा नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर स्टाफ आहे, तो सगळा तुमच्या सेवेसाठी इथे तत्पर राहील. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि तुम्हाला संजीवनतर्फे एक आश्वासन देते की तुमच्या आरोग्याची काळजी ही आमची राहील आणि आमच्या प्रोत्साहनाची काळजी ही तुमची राहील. आम्हाला प्रोत्साहित केलं.